विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमांतर्गत प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स लक्षात घेणार आहोत. जे प्लांटच्या ग्रोथला रेग्युलेट करणारे केमिकल्स असतात किंवा घटक असतात प्लांट्समध्ये, तर त्यांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला आपण ग्रोथ म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय ह्या दोन शब्दाचा अर्थ लक्षात घेऊ. ग्रोथ हा इरिव्हर्सिबल चेंज आहे इन मासमध्ये, म्हणजे जे काही वस्तुमान असतं ज्याला मास म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल म्हणजे समजा ए पासून आपण जेव्हा बी कडे जातो तेव्हा बी पासून पुन्हा ए न मिळवता येणं याला इरिव्हर्सिबल म्हणतात. जर ए पासून बी मिळत असेल आणि बी पासून पुन्हा ए मिळवता येत असेल तर हा रिव्हर्सिबल चेंज झाला. परंतु आपल्याला जो बदल पाहायचा तो कसा आहे, इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे एचं बीत रूपांतर होईल परंतु बी पासून पुन्हा ए मिळवता येणार नाही आपल्याला. हेन्स इट इज कॉल्ड इरिव्हर्सिबल. आणि हे आपल्याला त्याच्या साईजमध्ये, व्हॉल्यूम, वेट आणि कुठलाही पार्ट त्याच्या प्लांट बॉडीचा याच्यात जेव्हा असा बदल होत जातो तेव्हा त्याला आपण ग्रोथ असं म्हणत असतो. म्हणून पुन्हा लक्षात घ्या ही ग्रोथ इज नथिंग बट द इरिव्हर्सिबल चेंज इन मास, दॅट इज इन्क्रीज इन साईज, व्हॉल्यूम अँड वेट ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. इट मीन्स इट इज क्वांटिटेटिव्ह इन्क्रीज इन प्लांट बॉडी. तर हा बदल कसा आहे, क्वांटिटेटिव्ह बदल आहे. आणि आपण एक उदाहरण म्हणून सांगता येईल की सेल डिव्हिजन झालेलं आहे आणि त्यानंतर सेल इनलार्जमेंट झालं. तर एकदा का सेल विभाजित होऊन ती इनलार्ज झाली की परत मग ती विभाजनासाठी सहसा जात नाही. म्हणजे तो बदल तिच्यात आता होऊन गेला, म्हणजे ग्रोथ झाली, सेलची ग्रोथ झाली आणि ती इनलार्ज झाली. म्हणजे छोटी सेल होती अशी आणि तिच्यामध्ये इनलार्जमेंट आपल्याला जर होताना दिसलं तर याचा अर्थ ती काय झाली, इनलार्ज झाली, तिचा आकार बदलला. तर अशा पद्धतीचे जे बदल असतात याला आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणतो. म्हणजे पेशीची वाढ झाली. डेव्हलपमेंट असा एक दुसरा वर्ड आहे, इरिव्हर्सिबल चेंज इन स्टेट. तर स्टेट म्हणजे अवस्था, त्याच्या अवस्थेमध्ये होणारा बदल, परंतु पुन्हा ए कडून बी कडे जाता येईल, बी कडून परत ए कडे येता येणार नाही. म्हणजे अगेन इट इज इरिव्हर्सिबल. इट मीन्स द क्वालिटेटिव्ह चेंज इन प्लांट बॉडी. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला माहिती आहे की सीड असतं, सीडचं रूपांतर कशात होतं, सीडलिंगमध्ये. आणि सीडलिंगचं रूपांतर कशात होतं, व्हिजिटेटिव्ह, त्याचं मॅच्युरेशनमध्ये आणि नंतर फ्लॉवरिंगमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की बियानंतर त्याचं रोपटं, रोपट्यानंतर व्हिजिटेटिव्ह मॅच्युरेशन, त्याला पानं, फांद्या वगैरे येणं आणि नंतर फुलं येणं. तर हे जे काही बदल होत गेले याला आपण म्हणतो त्याची डेव्हलपमेंट झाली. सो दॅट इज अ डिफरन्स इन बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतरचा मुद्दा आपला, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर अंडर द कंट्रोल ऑफ टू सेट ऑफ इंटरनल फॅक्टर. दोन फॅक्टर असतात. एक असतो न्यूट्रिशनल फॅक्टर. यामध्ये काय येतं, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट अँड अदर कन्स्टिट्युएंट ॲज अ रॉ मटेरियल रिक्वायर्ड फॉर ग्रोथ. आणि प्रॉपर युटिलायझेशन ऑफ दिस रॉ मटेरियल इज अंडर द कंट्रोल ऑफ सर्टन केमिकल मॅसेंजर. म्हणजे दुसरा जो घटक आहे तो आहे केमिकल मॅसेंजर. म्हणजे पहिला घटक आहे न्यूट्रिशनल फॅक्टर आणि दुसरा घटक आहे केमिकल मॅसेंजर्स, विच कॅन बी क्लासिफाईड इंटू हार्मोन अँड व्हिटॅमिन्स. हे जे केमिकल मॅसेंजर असतात हे असतात हार्मोन आणि व्हिटॅमिनच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एकतर न्यूट्रिशनल फॅक्टर देखील ग्रोथवर परिणाम करतात, त्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट वगैरे येतं. आणि दुसरा फॅक्टर महत्त्वाचा असतो केमिकल्स, त्यामध्ये येतं केमिकल मॅसेंजरमध्ये हार्मोन्स आणि व्हिटॅमिन्स. आता हार्मोन्स काय, द साईट ऑफ सिंथेसिस इज डिफरंट फ्रॉम द साईट ऑफ ॲक्शन. हार्मोन एका ठिकाणी निर्माण होतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन कार्य करतात. प्लांट हार्मोन आर फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह. तर हे झालं हार्मोनबद्दल. व्हिटॅमिन्स काय असतात, आर युज्ड इन द सेम पार्ट विदाउट बिईंग ट्रान्सपोर्टेड. व्हिटॅमिन जिथं असतात तिथंच वर्क करतात, त्याचा ट्रान्सपोर्ट वगैरे होत नसतो. व्हिटॅमिन्स बाय देमसेल्फ आर नॉट फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह, दे ॲक्ट ॲज अ कोफॅक्टर, किंवा त्याला आपण एन्झाईमचे कोफॅक्टर म्हणतो आपण. म्हणून व्हिटॅमिन ॲक्ट ॲज अ कोफॅक्टर ऑफ द एन्झाईम. द टर्म हार्मोन इज डिराइव्ड फ्रॉम ए ग्रीक वर्ड हार्मो, विच मीन्स टू स्टिम्युलेट. थायमननं एक सजेस्टेशन दिलं होतं की सजेस्टेड युझिंग द टर्म फायटोहार्मोन फॉर हार्मोन्स ऑफ द प्लांट. तर थायमननं 1948 साली फायटोहार्मोन ही टर्म दिली हार्मोनसाठी, प्लांट हार्मोनसाठी. प्लांट हार्मोन्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रोड्युस्ड नॅचरली बाय द प्लांट विच इन मायन्यूट ऑर लो कॉन्सन्ट्रेशन. तर हे अतिशय कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये वर्क करत असतात आणि निर्माण देखील होत असतात. ते एखादी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करू शकतात, ते एखादी ॲक्टिव्हिटी डिक्रीज करू शकतात. दे मॉडिफाय द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट
ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला ते मॉडिफाय पण करतात. त्यांना आपण ग्रोथ हार्मोन म्हणू शकतो, ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्स म्हणतो, ग्रोथ सबस्टन्स म्हणता येतं, किंवा ग्रोथ रेग्युलेटर आणि ग्रोथ फॅक्टर असे वेगवेगळे शब्द आपण त्यासाठी वापरतो. आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे आहेत रेफर्स टू नॅचरल ऑर सिंथेटिक सबस्टन्सेस इन्फ्लुएन्स द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता हे ग्रोथ रेग्युलेटर हे सिंथेटिक म्हणजे आपण निर्माण पण करता येतात आणि ते नॅचरल पण असतात. IAA आपल्याला माहिती इंडोले ॲसिटिक ॲसिड ऑक्झिन म्हणतो आपण त्याला, बोथ नॅचरल अँड सिंथेटिक. हे दोन्ही प्रकारे आहे, म्हणजे याला निसर्गात आपल्याला निसर्गात नॅचरली आढळतं ते, आणि दुसरं ते आपल्याला निर्माण करता येतं, सिंथेटिक पण आहे. IBA ऑक्झिन दुसरं आहे, ऑलवेज सिंथेटिक. IBA हे देखील एक ऑक्झिनचा प्रकार आहे, परंतु हा निर्माण केलेला आहे आपण केमिकली किंवा सिंथेटिकली. ऑल प्लांट हार्मोन आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, बट ऑल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आर नॉट प्लांट हार्मोन. So this is very important sentence. All plant hormones are plant growth regulator, but all plant growth regulators are not plant hormone. आता आपल्याला याचं क्लासिफिकेशन करायचं आहे रेग्युलेटर्सचं. तर याच्यामध्ये 3 प्रकार आहे, एक नॅचरली, एक सिंथेटिक आणि दुसरे पॉस्च्युलेटेड. नॅचरल म्हणजे जे प्रोड्युस्ड बाय सम टिश्यू इन द प्लांट अँड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज इंडोजिनियस हार्मोन. एक्झाम्पल आहे IAA, म्हणजे प्लांट जे स्वतः निर्माण करतात त्याला इंडोजिनियस म्हटलं आपण, आणि IAA इंडोले ॲसिटिक ॲसिड हे उदाहरण आहे त्याचं. सिंथेटिक हार्मोन प्रोड्युस्ड आर्टिफिशियली अँड सिमिलर टू नॅचरल हार्मोन इन फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झोजिनियस हार्मोन, दॅट इज 2,4-D, NAA एक्सेट्रा. तर हे बाहेर आपण निर्माण करत असतो सिंथेटिकली म्हणजे आर्टिफिशियल. आता याच्यामध्ये 2 उदाहरणे आपल्याकडं, एक 2,4-D आहे, दुसरं NAA आहे, किंवा इतर खूप सारे आहे, परंतु 2 आपल्याला माहीत पाहिजे. पॉस्च्युलेटेड ऑल्सो प्रोड्यूस स्पॉन्टेनियसली इन द प्लांट बॉडी, बट देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन इज नॉट डिस्कवर्ड क्लिअरली. तर पॉस्च्युलेटेड आहे म्हणजे आपण त्याची एक संकल्पना शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे की ते असावेत अशा प्रकारचे, जसं की फ्लोरिजन आणि व्हर्नॅलिन आहे, की हे याचं अस्तित्व अजूनपर्यंत क्लिअरली लक्षात आलेलं नाही, पण ते आहेत म्हणून त्याच्याबद्दल पॉस्च्युलेट केलेले आहे किंवा पॉस्च्युलेटेड आहेत ते. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट ग्रोथ हार्मोन ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ फंक्शन. ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन, ग्रोथ प्रमोटर्स इन्क्रीजेस द ग्रोथ ऑफ प्लांट. तर हे ग्रोथ प्रमोट करतात, यामध्ये ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन आहे. आणि ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन आहेत त्या, किंवा रिटार्ड करणारे हार्मोन आहे, इनहिबिट द ग्रोथ ऑफ प्लांट, याच्यामध्ये ABA आणि इथिलीन आहे. तर अशा पद्धतीने 2 प्रकारचे असतात हे, एक तर ग्रोथला रेग्युलेट करतात किंवा ग्रोथ इनहिबिट पण करतात. तर 2 प्रकारचे आपल्याला ते लक्षात येतात. ऑक्झिन हे त्यामधलं एक उदाहरण आपण घेऊया. डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड एक्झेन मीन्स टू ग्रो ऑर इनक्रीज. ऑक्झिन मे बी डिफाइंड ॲज ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्स which promote growth along the vertical axis when applied in low concentration to shoot of the plant. साधारणपणे आपल्याला याचं डिस्कवरी वगैरे जर लक्षात घेतली तर टिपला हे प्रोड्यूस होताना दिसतं आपल्याला, शूट टू टिप आणि रूट टिपला ते प्रोड्यूस होत असतं. आपण जर आगार आगार ब्लॉकवरती हे रूट टिप जर असं ठेवलं तर हे हार्मोन या आगारमध्ये आत काय होतं अशा पद्धतीनं खाली येतं, उतरतं. आणि हा जर आपण ब्लॉक जो आहे आगारचा, हा एक शूट टिप कट केलेला एका बाजूला जर ठेवला तर या बाजूनं जास्त पेशी काय होतात, वाढताना दिसतात, म्हणजे सेल डिव्हिजन जास्त होतं आणि त्याला कर्व येतो, आणि म्हणून याला कर्व्हेचर देखील म्हणतात, ग्रोथ कर्व्हेचर. ऑक्झिनचा इफेक्ट आहे तो. हे FWN पहिल्यांदा सक्सेसफुली डिस्कव्हर केलं, आयसोलेट केलं या ऑक्झिनला ॲव्हेना सटायव्हा नावाच्या किंवा ओट कोलेप्टाईल टिप्सवरती हा एक्सपेरिमेंट त्यांनी केलेला होता. त्यानंतर डिस्कव्हरी जी आहे तिची, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे द आयडिया ऑफ एक्झिस्टन्स ऑफ ऑक्झिन वॉज प्रपोज्ड बाय चार्ल्स डार्विन इन हिज बुक द पॉवर ऑफ मुवमेंट इन प्लांट. 1880 साली त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर ऑफ मुवमेंट ऑफ प्लांट. या पुस्तकामध्ये ही आयडिया या ऑक्झिनबद्दलची त्यांनी मांडली आणि FWN सक्सेसफुली त्याला आयसोलेट केलं ग्रोथ सबस्टन्सेसला ॲव्हेना सटायव्हा प्लांटमधून. कोगल आणि हॅगन स्मिथ यांनी याला ऑक्झिन असं नाव दिलं. त्यानंतर याचे प्रकार आहे IBA इंडोले प्रोपियोनिक ॲसिड आहे IPA. IBA आहे
इंडोले ब्युटेरिक ॲसिड, NaA नॅप्थॅलिन ॲसेटिक ॲसिड, 2,4-D म्हणजे 2,4-डायक्लोरोफिनॉक्झी ॲसेटिक ॲसिड, 2,4,5-T म्हणजे 2,4,5 ट्रायक्लोरोफिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड एक्सेट्रा. इफेक्ट ऑफ डिफरंट ऑक्झिन ऑन प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर पहिला परिणाम आहे सेल इलॉंगेशन आणि सेल डिव्हिजन. सो ऑक्झिन कॉजेस ग्रोथ इन कोलेप्टाईल अँड स्टेम ड्यू टू इलॉंगेशन ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग सेल. आता हे सगळे आपल्याला हॉर्टिकल्चर प्लांटसाठी वापरायचे असतात आणि म्हणून हे अपायकल डॉमिनन्स वगैरे दाखवतं. ऑक्झिनचं मेन रोल आहे अपायकल डॉमिनन्स आणि फोटोट्रॉपिझमवर इफेक्ट करतं. बघा कसं. Apical or terminal bud of many vascular plant are very active while the lateral bud remain inactive. Removal of apical bud promote lateral bud to grow. Apical dominance is due to much higher auxin content in the apical bud than lateral buds. आपण जर एखादं कुठलंही प्लांट लक्षात घेतलं असं तर हे वरती वाढत जाण्याचं कारण असतं अपायकल डॉमिनन्स. वरच्या बाजूला ते जास्त वाढतं. ह्या ज्या ब्रांचेस आहे किंवा बाजूचे जे बड आहे ते जास्त डेव्हलप होत नाहीत, परंतु हे वरती हाईट याची वाढत जाण्याचं कारण असतं त्याच्यामध्ये असणारं ऑक्झिन आणि अपायकल डॉमिनन्स. त्यानंतर फोटोट्रॉपिझम. प्लांट बेंड टुवर्ड युनिलॅटरल लाईट. दिस इज ड्यू टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्झिन ऑन द शेडेड साईड. तर साधारणपणे वरच्या बाजूला फोटोट्रॉपिझम म्हणजे लाईटच्या दिशेनं जे काही ग्रोथ प्लांटचे होत असते याला कारणीभूत असतं ऑक्झिन. त्यानंतर आहे जिओट्रॉपिझम. मुवमेंट ऑफ प्लांट ऑर्गन इन रिस्पॉन्स टू ग्रॅव्हिटी इज नोन एज जिओट्रॉपिझम. स्टेम अँड रूट ॲक्युमुलेट IAA ऑन लोअर साईड इन द रिस्पॉन्स टू ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटीकडे देखील मुळं वाढत जातात, याचं कारण असतं त्याच्यामध्ये असणारं ऑक्झिन. त्यानंतर रूट इनिशिएशन. ॲप्लिकेशन ऑफ IAA टू कट एंड ऑफ स्टेम प्रमोट रूट फॉर्मेशन. तर आपल्याला जे स्टेम कटिंग वगैरे असतात तिथं रूट फॉर्मेशन होणं गरजेचं असतं आणि त्यावेळेस IAA आपल्याला वापरता येतं. सेंट्रल कंट्रोल ऑर प्रिझर्वेशन ऑफ ॲप्सिसेशन. कंट्रोल ऑर प्रिव्हेन्शन ऑफ ॲप्सिसेशन. आता ॲप्सिसेशन म्हणजे काय? पानं गळून पडणे किंवा फळ गळून पडणं. तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? ऑक्झिन करतं. ॲप्सिसेशन डज नॉट ऑकर्स व्हेन ऑक्झिन कंटेंट इज हाय ऑन डिस्टल एंड अँड लो इन द प्रॉक्सिमल एंड ऑफ द ॲप्सिसेशन झोन. तर हे जे काही पानगळ आहे किंवा फळं गळण्याचा प्रकार आहे याला रोखण्याचं काम हे ऑक्झिन करत असतं. पार्थिनोकार्पी. ऑक्झिन इंड्युसेस पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी मीन्स सीडलेस फ्रूट्स. त्यानंतर कॅलस फॉर्मेशन. अनडिफरन्शिएटेड मास ऑफ पॅरेन्गामेटस टिश्यू इज नोन एज कॅलस. ॲप्लिकेशन ऑफ IAA कॉजेस सेल टू इलॉंगेट अँड ॲडव्हेंटिशियस रूट्स. तर कॅलस फॉर्मेशन म्हणजे आपल्याला टिश्यू कल्चरमध्ये माहिती आहे की एखाद्या सेलला आपण जेव्हा मीडियममध्ये टाकत असतो ग्रोथ मीडियममध्ये, तर या मीडियममध्ये त्याचं रूपांतर अशा पद्धतीने सेल डिव्हिजन होऊन कॅलसमध्ये होत असतं आणि हा कॅलस निर्माण होण्याचं काम ऑक्झिनच्या मदतीने होत असतं. त्याचं नाव आहे IAA. इट कॉजेस सेल टू इलॉंगेट अँड ॲडव्हेंटिशियस रूट फॉर्मेशन वगैरे त्याचं होत असतं. सेक्स एक्सप्रेशन. ऑक्झिन इंड्यूस द चेंजिंग ऑफ सेक्स रेशो ऑफ फ्लावर टुवर्ड फिमेलनेस. दॅट इज इन्क्रीजेस द नंबर ऑफ फिमेल फ्लावर. तर फिमेल फ्लावर निर्माण करण्याचं काम देखील हे करत असतं ऑक्झिन. त्यानंतर रूटिंग ऑफ कटिंग्स. तर जे काही आपले स्टेम कटिंग्स असतात त्याला मुळं आणण्यासाठी आपण NaA वापरतो. मँगो असेल किंवा गवा असेल तर IBA आपण गव्हासाठी वापरतो आणि NaA मँगोसाठी वापरतो. 100% आपल्याला सक्सेस मिळतं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये. प्रिव्हेन्शन ऑफ स्प्रोटिंग. इन केस ऑफ पोटॅटो. आता पोटॅटोमध्ये स्प्रोटिंग होणं म्हणजे त्याला कोंब येणं, त्यासाठी मिथिल इस्टर वापरता येईल आपल्याला NaA. इन केस ऑफ ऑनियन मॅलिक हायड्राझाईड वापरता येईल आपल्याला. हायड्राझाईड म्हणा किंवा हायड्रासाईड म्हणा. तर हे ऑनियन करता आणि पोटॅटो करता आपल्याला अशा पद्धतीचे ऑक्झिन वापरता येतात. सीडलेस फ्रूट प्रोडक्शन म्हणजे पार्थिनोकार्पी. इन केस ऑफ बनाना, ग्रेप्स, स्ट्रॉबेरी, ब्रिंजल, ग्रेप्स. ॲप्लिकेशन ऑफ IAA, IBA अँड NaA शोज 100% सक्सेस. सीडलेस फ्रूट जर तयार करायचे असतील म्हणजे पार्थिनोकार्पी जर आपल्याला यूज करायचं असेल तर IBA, NaA किंवा IAA वापरता येईल आणि त्यामुळे आपल्याला 100% सक्सेस मिळतं.
आता यूज ऑफ ऑक्झिन इन ॲग्रिकल्चर म्हणजे हे हॉर्टिकल्चरसाठी म्हणा तुम्ही. आता प्रमोशन ऑफ फ्लॉवरिंग, तर फ्लॉवरिंग आणण्यासाठी आपल्याला 2,4 काय करता येईल, NAA ॲप्लिकेशन करता येईल. NAA कॉजेस युनिफॉर्म फ्लॉवरिंग इन पाइनॲपल लीडिंग टू डेव्हलपमेंट ऑफ युनिफॉर्म साईज फ्रूट. तर हे पाइनॲपलसाठी आपल्याला NAA वापरता येईल फ्लॉवरिंगसाठी. 2,4-D इज ऑल्सो यूज टू इन्क्रीज फिमेलनेस इन मोनोसियस कुकरबीट. कुकरबीटा म्हणजे आपण जे भोपळा वर्गातले वेली आहेत त्याच्यामध्ये फिमेल फ्लावर वाढवण्याचं काम आपण 2,4-Dच्या माध्यमातून करू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग ऑफ फ्रूट. ॲपलमध्ये, कॉटनमध्ये प्रीमॅच्युअर जे ड्रॉपिंग असतं फ्रूटचं, तर ते NAAच्या सहाय्याने आपण कमी करू शकतो. इन केस ऑफ सिट्रस फ्रूट 2,4-D वापरू शकतो किंवा 2,4,5-T वापरता येईल. आणि जर्मिनेशन IBA is most widely used in soaking seed for germination. तर हे होतं. याचे आणखी काही उपयोग आहेत. फ्रूट सेटिंग आहे. 2,4,5-T इज युज्ड फॉर इम्प्रूव्ड फ्रूट सेटिंग इन बेरीज. तर हे फ्रूट सेटिंगसाठी देखील कामाचे आहेत 2,4,5-T वगैरे. थिनिंग ऑफ फ्लॉवर, फ्रूट अँड लिव्ज. 2,4-D इज युज्ड फॉर डिफॉलिएशन ऑफ कॉटन प्लांट बिफोर बॉल हार्वेस्टिंग. NAA इज युज्ड फॉर फ्रूट थिनिंग इन ॲपल. ह्याचे खूप सारे उपयोग आहेत फ्रूट प्लांटसाठी म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये. प्रिव्हेन्शन ऑफ लोडिंग इन सिरियल्स. तर याच्यामध्ये 30 to 40% यील्ड लॉस इन ट्रॅडिशनल टॉल व्हेरायटीज. अल्फा नॅफ्थॅलिन ॲसिटामाइड इज यूज टू प्रिव्हेंट लोडिंग इन सिरियल. तर हे आपल्याला त्याचं लोडिंग पण कमी करता येतं आणि यील्ड लॉस आपल्याला कमी करता येतो. यूज ऑफ ऑक्झिन इन ॲग्रिकल्चर. विडीसाइड्स, तण नष्ट करण्यासाठी आणि टिश्यू कल्चरमध्ये. 2,4-D MCPA हे आपल्याला वीड किलर म्हणून वापरता येतात. 2,4-D इज हायली टॉक्सिक टू ब्रॉड लिव्ड प्लांट फॉर डायकोटिलेडॉन्स. टिश्यू कल्चरमध्ये ऑक्झिन अलॉंग विथ सायटोकायनिन शोज सक्सेसफुल कॅलस फॉर्मेशन, रूट शूट डिफरन्सिएशन एक्सेट्रा. त्यानंतर जिब्रिलिन आहे, डिस्कवर्ड बाय कुरोसावा. आता हे दुसरं एक आहे ऑक्झिनसारखं जिब्रिलिन, जापानमध्ये शोधलं गेलं. कुरोसावा नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलं 1928ला. राईस प्लांट इन्फेक्टेड बाय फंगस जिब्रेला फ्युजिकोराय शोड एक्सेसिव्ह स्टेम इलॉंगेशन. सिम्पटम इज कॉल्ड ॲज बकाना डिसीज. केमिकल वॉज एक्स्ट्रॅक्टेड अँड प्युरिफाईड अँड नेम्ड ॲज जिब्रिलिक ॲसिड GA. नाव 80 different जिब्रिलिन आर अवेलेबल. GA1 to GA80 is available. The most commonly occurring जिब्रिलिन इज GA3. तर हे जिब्रिलिनबद्दल होतं. आता लास्ट आहे आपलं सायटोकायनिन. ऑक्झिन अँड जिब्रिलिन इन्क्रीजेस द ग्रोथ मेनली बाय इन्क्रीजिंग सेल इलॉंगेशन. जिब्रिलिन आणि ऑक्झिन हे दोन्ही सेल इलॉंगेट करतात. ग्रोथ इन्व्हॉल्व अनदर इम्पॉर्टंट प्रोसेस नेमली सेल डिव्हिजन. डेव्हलपिंग एम्ब्रियो शोज ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन. लिक्विड एंडोस्पर्म ऑफ कोकोनट कॉल्ड कोकोनट वॉटर or milk contains cell division causing factor, that is kinetin. Similarly, the developing endosperm of maize contains such factor झिटीन. तर ग्रोथ रेग्युलेटर हे दोन प्रकारचे आहेत, एक इथिलीन आणि दुसरं ॲब्सिसिक ॲसिड. आता हे रिटार्डंट आहे. आपण अगोदर जे बघितलं आत्ता हे सायटोकायनिन होतं. हे सेल डिव्हिजनला इन्हॅन्स करतं, सायटोकायनेसिस घडून आणतं. आणि याचे दोन प्रकार मी तुम्हाला आत्ता सांगितले, एक कायनेटिन आहे आणि दुसरं झिटीन आहे. तर कायनेटिन हे आपल्याला कोकोनट मिल्कमध्ये सेल डिव्हिजनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि एंडोस्पर्म मेजचा जो असतो त्याच्यामध्ये झिटीन असतं. तर हे दोन्ही ग्रोथ घडून आणणारे आहे. आता ग्रोथ रिटार्डंट पाहिजे आपल्याला, जे ग्रोथला कमी करतात. यामध्ये इथिलीन आहे. ग्रोथ रिटार्डंट म्हणून आपण त्याला इथिलीन प्रमोट रायपनिंग म्हणजे फळाला पिकवतं, ग्रोथ थांबवतं. ॲब्सिसिक ॲसिड हे ॲब्सेशन करतं म्हणजे पानं फळं गळून पडतात. इंड्यूस टोमॅटो क्लोजिंग अँड इनहिबिट ऑफ बड ग्रोथ अँड शूट फॉर्मेशन. तर हे होतं तुमचं ग्रोथ रेग्युलेटर्सबद्दल. ग्रोथ रिटार्डंट्स देखील आपण शेवटी बघितले आणि हे सर्व आपल्याला हॉर्टिकल्चरच्या क्रॉपसाठी लक्षात घ्यायचे होते. तर आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.